विद्यार्थी मित्रांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासावरचे आपणास एकूण 1000 प्रश्न विद्यार्थ्यांनो बघायचे आहेत. लक्षात घ्या, या सिरीजमधील हा 3 नंबरचा व्हिडिओ आहे. आपण ऑलरेडी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये हिस्ट्री नावाची एक प्लेलिस्ट तयार केली आहे. त्यावरती आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्या सिरीजमधील हा तिसरा व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 30 प्रश्न बघणार आहोत. आणि काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे 30 प्रश्न जे असणार आहेत ते परीक्षाभिमुख असणार आहेत. म्हणजे जे आपल्या अपकमिंग एक्झाम आहेत, जसं की भूमी अभिलेख झालं, त्यानंतर तलाठी झालं, त्यानंतर इतरही एक्झाम ज्यांमध्ये इतिहास हा टॉपिक विचारला जातो, त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण काय करायचं आहे, जेव्हा मी प्रश्न वाचल्यानंतर जेव्हा मी ऑप्शन रीड करत असेल तेव्हा विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि आपल्याकडे नोटबुक रेडी ठेवा. ज्याही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. कारण की एक्झामपूर्वी तुम्हाला प्रिपरेशन करताना किंवा रिव्हिजन करताना ह्या गोष्टी नक्कीच उपयुक्त ठरतील. आणि विद्यार्थ्यांनो, काय करायचं आहे, तुम्ही गेस करायचं आहे 1 नंबरचं ए, 2 नंबरचं बी आणि तुमचे 30 पैकी किती बरोबर आलेत हे तुम्ही विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत 1915, 1917, 1916 की 1919. विद्यार्थ्यांनो, काय करायचं आहे, आता अंदाज व्यक्त करायचा आहे. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह विद्यार्थ्यांनो केलेला आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1917 या वर्षी विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले की ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर. विद्यार्थ्यांनो, सोपा प्रश्न आहेत, सर्वांना याचं उत्तर यायलाच हवं. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केलेला आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले की फिरोजशहा मेहता. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? आपले ऑप्शन आहेत 1905, 1906, 1907 की 1908. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब, 1906 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? आपले ऑप्शन आहेत राजा राममोहन राय, त्यानंतर उमेशचंद्र बॅनर्जी, क्रांतिसिंह नाना पाटील की विदा सावरकर. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, विदा सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केलेली आहे? आपले ऑप्शन आहे स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर राम मनोहर लोहिया, विश्वनाथ लावंदे की डॉक्टर टी.बी. कुन्हा. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केलेली आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, स्वामी रामानंद तीर्थ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यातील आहे? आपले ऑप्शन आहेत बिजापूर, अहमदनगर, पुणे की बुलढाणा. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ड, बुलढाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झालेला आहे? आपले ऑप्शन आहेत राजगड, रायगड, वाई की जुन्नर. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या तालुक्यात झाला आहे? सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो, आपणास याचं उत्तर यायलाच हवं. ऑप्शन क्रमांक ड, जुन्नर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? आपले ऑप्शन आहेत विशालगड, प्रतापगड, रायगड की तोरणा.
विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, तोरणा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10. शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? आपले ऑप्शन आहेत निजामशहा, आदिलशहा, औरंगजेब की कुतुबशाह. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढेही कंटेंट आहे ते परीक्षाभिमुख तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यातले खूप सारे प्रश्न हे वारंवार परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला जर गोष्टी माहीत नसेल तर लगेच नोटबुकमध्ये विद्यार्थ्यांनो नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न वाचल्यानंतर अंदाज व्यक्त करा, म्हणजे 10चं तुमचं उत्तर काय बरोबर, आणि ॲट द एंड तुम्ही कमेंट करा की तुमचे किती बरोबर आले. या गोष्टीने काय होणार आहे तर कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आपल्यामध्ये तयार होणार आहे. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, आदिलशहा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड की राजस्थान. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12. चांद बीबीची राजधानी कोठे होती? आपले ऑप्शन आहेत पुणे, अहमदनगर, बिजापूर की अयोध्या. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, अहमदनगर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? आपल्या ऑप्शन आहेत लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड स्टीफन की लॉर्ड विल्यम बेंटिंक. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, लॉर्ड विल्यम बेंटिंक. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? आपले ऑप्शन आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी, बिपिनचंद्र पाल, रवींद्रनाथ टागोर की राजा राम मोहन राय. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. भूदान चळवळीचे जनक कोण? आपले ऑप्शन आहेत बाबा आमटे, विनोबा भावे, महर्षी कर्वे की महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भूदान चळवळीचे जनक कोण? लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, विनोबा भावे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केले? विद्यार्थी मित्रांनो, हा रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. खूप साऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे. लक्षात घ्या, चित्तरंजन दास, लाला लजपत राय, रवींद्रनाथ टागोर की अरविंद घोष. लक्षात घ्या, ही सर पदवी ब्रिटिशांनी ऑप्शन क्रमांक क, रवींद्रनाथ टागोर यांना दिली होती. परंतु जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ त्यांनी ही पदवीचा त्याग केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिलेला होता? आपले ऑप्शन आहेत सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, विदा सावरकर की ऑप्शन ड, सेनापती बापट. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखनात सोडा आणि बंदुका हातात घ्या हा संदेश कोणी दिलेला आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क, विदा सावरकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18. भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते? विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. टिपू सुलतान, बाजीराव पेशवा, आदिलशहा की शिवाजी महाराज. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायलाच हवं. तर लक्षात घ्या, भारतीय नौदलाचे जनक हे सर्वांचे दैवत असे शिवाजी महाराज यांना संबोधले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. खालील पर्यायातून विद्यार्थ्यांनो चुकीची जोडी ओळखायची आहेत. आपले ऑप्शन आहेत काकोरी कट 1925 मध्ये झाला, मिरज कट 1928 मध्ये झाला, किंग्स फोर्ड हत्या कट 1930 मध्ये झाला आणि चितगाव कट 1930 मध्ये झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चुकीची जोडी कोणती हे तुम्ही खाली ओळखायचे आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, किंग्स फोर्ड हत्याकांड 1930 ही विद्यार्थ्यांनो चुकीची जोडी आहे. तर बरोबर
उत्तर काय हे विद्यार्थ्यांना आपण खाली कमेंट करा. किंग्स फोर्ड हत्याकांड कधी झाला हे विद्यार्थ्यांना आपण खाली कमेंट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा. आपले ऑप्शन आहेत नवजवन सभा सुभाषचंद्र बोस, अभिनव भारत विदा सावरकर, इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा आणि गदर पार्टी लाला हरदयाल. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. खालील पर्यायातील चुकीची जोडी विद्यार्थ्यांनो शोधायची आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ नवजवन सभा सुभाषचंद्र बोस ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, महाभारतात आपले अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली होती. आपले ऑप्शन आहेत भीम, भीष्म, श्रीकृष्ण की श्रीराम. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क श्रीकृष्ण. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, मंगल पांडे यांनी डॅश येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडलेली आहे. आपले ऑप्शन आहेत बराकपूर, कानपूर, जैनपूर की मेरठ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ बराकपूर येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, डॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. आपले ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले की रमाबाई रानडे. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. डॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, बाबू गेनू हे सत्याग्रही कोठे शहीद झालेले आहेत. आपले ऑप्शन आहेत ठाणे, मुंबई, पुणे की धुळे. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. बाबू गेनू हे सत्याग्रही कोठे शहीद झालेला आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब मुंबई. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी डॅश या नाशिकच्या कलेक्टरचा वध केलेला आहे. आपले ऑप्शन आहे जॅक्सन, रँड, वॉटसन की डायर. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कोणत्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केलेला आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक अ जॅक्सन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण होते. आपले ऑप्शन आहेत बिपिनचंद्र पाल, स्वामी पाल, शरदचंद्र पाल की राजेंद्र पाल. विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा इतिहासाचा परिपूर्ण अभ्यास झाला आहे त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न अगदी सोपा वाटेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेलाच नाही मुळी त्यांनी टेन्शन नका घेऊ. जेवढेही MCQ असतील ते तुम्ही व्यवस्थितपणे जर बघितले तर नक्की जेवढेही एक्झाम येणार आहेत त्यामध्ये तुम्ही नक्कीच चांगले मार्क घेणार आहात. लक्षात घ्या इतिहासामध्ये लाल बाल पाल मध्ये पाल कोण आहेत तर बिपिनचंद्र पाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लाल बाल कोण हे तुम्ही विद्यार्थ्यांना खाली कमेंट करायचं आहे. लाल आणि बाल अगदी सोपं आहे तर तुम्ही खाली कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झालेली आहे. आपले ऑप्शन आहेत मुंबई 1884, कलकत्ता 1885, त्यानंतर मुंबई 1885 की कलकत्ता 1888. विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झालेली आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई या ठिकाणी 1885 मध्ये झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, खालीलपैकी कोण होम रूल लीग चळवळीशी संबंधित आहे. आपले ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, लोकमान्य टिळक, भगतसिंह की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोण होम रूल लीग चळवळीशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब लोकमान्य टिळक. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक कोणत्या साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झालेला आहे. आपले ऑप्शन आहे 1675, 1674, 1678 की 1680. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो झालेला आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, मणिभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे. आपले ऑप्शन आहेत आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी, मदर टेरेसा की राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. मणिभवन हे कोणत्या महान व्यक्तींशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब
महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 30 प्रश्न विद्यार्थ्यांनो बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते? टिपू सुलतान, बाजीराव पेशवा, आदिलशहा की शिवाजी महाराज? विद्यार्थ्यांनो, आपण खाली या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तसेच लाल बाल या 2 व्यक्तींची विद्यार्थ्यांनो नावे कमेंट करायची आहेत. आणि त्याच्या आधी एक प्रश्न तुम्हाला विचारला होता, ही विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एक्झरसाइज आहे. सर्व प्रश्नांची विद्यार्थ्यांनो उत्तरे खाली कमेंट करायची आहेत. तसंच विद्यार्थ्यांनो 30 पैकी तुमचे किती बरोबर आले हेही तुम्ही विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. लक्षात घ्या, ह्या जेवढ्याही ॲक्टिव्हिटी आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही ॲक्टिव्हली जर पार्टिसिपेट केलं तर लक्षात घ्या, नक्कीच तुम्हाला हेल्प होणार आहेत. ज्याही प्रश्नांची उत्तरं तुम्ही खाली कमेंट करतात, हे प्रश्न विद्यार्थ्यांनो तुम्ही कधीही पुढे विसरणार नाही, ही गॅरंटी माझ्याकडून घ्या. त्यामुळे जेवढ्याही एक्झरसाइज असतात त्या तुम्ही मन लावून त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. तसेच आपण आता प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा ऑप्शन रीड करतो, मी तुम्हाला उत्तर देत नाही. जेव्हा तुम्ही गेस करता, तुमचा गेस चुकतो, पण जेव्हा मी तुम्हाला ते उत्तर सांगतो ना, त्यावेळेस तो प्रश्न कुठे ना कुठे तुमच्या मेंदूमध्ये सेव्ह होतो. ही ॲक्टिव्हिटी खूप गरजेची आहे. गेस करणं आणि त्यानंतर बरोबर आलं की चुकलं, ही एक्झरसाइज करणं गरजेचं आहे. तसंच ज्याही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्या लगेचच कुठेतरी शॉर्टकटमध्ये नोटबुकमध्ये नोट डाऊन करणं गरजेचं असतं, कारण की रिव्हिजन करताना या गोष्टी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे एफर्ट जर आवडत असतील, जर तुम्हाला व्हिडिओ आमची इम्पॅक्टफुल हेल्पफुल जर वाटत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो एक लाईक दिलंच पाहिजे. तसंच आपले जेवढेही मित्र आहेत त्यांपर्यंत नक्कीच आमची व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला लावा, कारण की आपलं जे कंटेंट आहे ते आपण मोफत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जर हे कंटेंट मोफत आहे तर याचं हेल्प जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, हा आमचा एक कुठे ना कुठे हित आहे. तुमचं यश हेच आमचं ध्येय, हे विद्यार्थी मित्रांनो आमचं ब्रीद आहे, ब्रीद वाक्य आहे. आणि त्याच वाक्यानुसार आम्ही सर्व कंटेंट तुमच्या परीक्षेभिमुख तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला करंट अफेअर्सची जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थ्यांनो, त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावर आपण डेली करंट अफेअर्सचे प्रश्न आपण अपलोड करत असतो. तसंच नवनवीन जे व्हिडिओ येतात त्याच्याही लिंक्स विद्यार्थ्यांनो आपण तिथे टाकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या परीक्षेच्या रणभूमीत उतरले आहात तर पहिल्यांदा काय करायचं गरजेचं आहे, स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तरच तुम्ही कोणती ना कोणती पोस्ट काढू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. तसंच विद्यार्थी मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, डेली प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कोणाला दाखवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे नाही, डेली बेसिसवर तुम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत. तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, सकाळी जो 7 वाजता व्हिडिओ येतो तो तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसाचं प्लॅनिंग करायचं आहे. एक टार्गेट आपल्यासाठी सेट करायचं आहे. दिवसामध्ये मला किती अभ्यास करायचा आहे हे टार्गेट सेट करायचं आणि तो संपूर्ण दिवस ते टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खर्ची घालायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात घ्या, तुम्हाला नक्कीच यश भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एखाद्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करा, त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तसंच विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.